प्रस्तुत काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13 श्लोक क्रमांक 17 ओवी क्रमांक 939 ला थांबलेलो होतो। आता चाललेला विषय असा आहे, जसं 9व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, भगवान कृष्णाच्या मुखातलं वाक्य आहे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चालेन, म्या हलविल्या प्राणू हले, जगाशी चाळिता मीच एक, पर्वती बैसका न संडावे, समुद्री रेखा न ओलांडवे, पृथ्वी भूती व्हावी ही आज्ञा माझी। ठीक ना। वायूने नाव भरी आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे न राहावे, पावके दहावे वर्षावे जळी ही आज्ञा माझी। त्याप्रमाणे इथे पण ते सांगतात की सगळ्या गोष्टींना टेका जो आहे तो माझा आहे, मी मूळ अधिष्ठाने बाकीचे सगळे करतात। त्याच्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत बळे, ऐसा तू सकळ समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो। इथे ते सांगतात श्लोक क्रमांक 17 पुन्हा आपण वाचू, काल धावतं पाहिलेलं होतं। ते ज्ञेय सूर्य अग्नी इत्यादी जड ज्योतीचीही ज्योती आहे। सूर्य कसा आहे? जड आहे। अग्नी कसा आहे? जड आहे। त्याला तेज कोणाचं आहे? अग्नीमध्ये चटका देण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? ईश्वराचं आहे। त्याच्यानंतर सूर्यामध्ये जे प्रकाश आहे तो कोणाचा आहे? देवाचा आहे। निमित्त ते जसं निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि हे सगळे कसे आहेत? हे सुद्धा निमित्ताचेच धनी आहेत। मग त्याच्यात ब्रह्मदेव असू द्या, भगवान विष्णू असू द्या किंवा भगवान शंकर असू द्या, पुढे येणार आहे, सगळ्या मुळाचं मूळ मी आहे। आता सध्या मूळ कोण आहेत? ब्रह्मदेव, संभाळ करणारे विष्णू भगवान आणि संवार करणारे शंकर भगवान, यांचा मूळ मी आहे। आणि त्या मुळाचा म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान करून देऊ इच्छितात, आणि ते तू आहेस नंतर सांगणार आहेत किंवा पूर्वी सांगितले तत्व असी, ज्याचा तुम्ही आता उपभोग करतोय ते तत्व कोण आहेस? प्रत्यक्ष आपण आहोत। एवढे आपण मोठे आहोत, आकाशापेक्षा आपण मोठे आहोत आणि अणुरेणूपेक्षा छोटे आहोत, हे आपलं अस्तित्व आहे। पण आपण आपलं अस्तित्व विसरून जातो आणि मी माझ्या याच्यामध्ये गुंतलेलो आहे। कीर्तन प्रवचन करणारे सुद्धा आपण समजा काही उद्या काही आपल्या याच्यामध्ये काही कमी झाले एकमेकामध्ये जर शब्दामध्ये, तरी लवकर मी तूपणामध्ये येतोच ना आपण। आणि तो मी आणि तू कोण आहेस याचा विचार करावा। मी तू हा विचार विवेकी शोधावा, गोविंद माधव याच देही। त्याप्रमाणे जसं आपण काल कबीर बाबांचं पाहिलं का दिल्लीच्या बादशाने रामानंद स्वामींना संपवलं आणि त्यांच्या शिष्याच्या पाया पडते, तरी सुद्धा थोडा सुद्धा क्लेश त्यांच्या मनात निर्माण नाही झाला। उलट राजा घाबरलेला आहे आणि राजा काय म्हणतो? मी निघून जातो। परंतु ते काय म्हटला? बसा बसा। तर राजाला ते काय म्हणतात की जे होणार आहे ते होणार आहे। हे सगळं कोणाच्या सत्तेने चाललेले? झाडाचं पान हलतंय किंवा सुकलेलं गवत जे पळतंय इकडं तिकडे, ते कोणाच्या सत्तेने? ती सत्ता आपण आहोत हे पण कळायला पाहिजे। नाहीतर ती सत्ता तो आहे, ती सत्ता तो आहे हे कळून सुद्धा काय उपयोगाचं नाही। ती सत्ता मी स्वतः आहे हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी उजाडलं म्हणायचं। त्या अग्नीला आणि याला सूर्याला ज्योतीची ज्योती आहे, प्रकाशांनाही प्रकाशित करणारे, प्रकाशांनाही प्रकाशित करणारे। म्हणजे सूर्याच्यामुळं सगळं कळतं आपल्याला, सूर्यामुळं जग दिसतंय। आणि सूर्य कोणामुळे दिसतोय? त्याच्यामुळे दिसतंय। सूर्य त्याच्यामुळे दिसतंय। आता एका ठिकाणी सूर्य पाहायचा असेल तर सूर्यानेच पाहायचं, पण सूर्याला कोणाची ताकद आहे? त्याचं नाव अनुग्रह आहे। सत्ता देतो तो, स्वतःची सत्ता देतो ना, त्याचं नाव अनुग्रह आहे। तमाचा अज्ञानाचा त्याला स्पर्श झालेला नाही। कशाला? त्या ज्ञेयाला, परमात्म्याला अज्ञानाचा स्पर्श झालेला नाही। आणि ते ज्ञेय जर आपण आहोत तर आपल्याला सुद्धा अज्ञानाचा स्पर्श व्हायला नाही पाहिजे असे म्हटले जाते। अमानितत्वाधिक ज्ञान, ज्ञेय व त्याच्या ज्ञानाचे फल असे हे त्रिविध ज्ञेय सर्व प्राण्यांच्या बुद्धीत विशेषतः स्थिर आहे। ते प्रत्येकाच्या मध्ये स्थिर आहे। याप्रमाणे आपण 17 नंबरचा श्लोक पाहिला। आता त्याचं विश्लेषण, जे ब्रह्म अग्नीला दीपन 10 करण्याची शक्ती देणारे आहे, प्रकाश पण देतं अग्नीमध्ये अग्नीकडून, आणि अग्नीला दाहत्व म्हणजे जाळण्याची शक्ती आणि प्रकाश देण्याची शक्ती ही अग्नीची स्वतःची नाही आहे,
ती त्या चैतन्याची. व ज्या चंद्रापासून जगाला अमृताची प्राप्ती होते त्यालाही जे अमृत देणारे आहे. जगाला अमृत कोण देत नाही? चंद्र. आणि चंद्राला अमृत कोण पोचवतोय? तो आहे. ज्या सूर्याच्या उजेडापासून सर्व जग व्यवहार करते त्याचे डोळेही ज्याच्या प्रकाशापासून तेज संपन्न हो पाहतात. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, पण सूर्याला प्रकाश कोण देतोय? तो परमात्मा. ते ज्ञेय आहे, त्याला ज्ञेय म्हणतात. ज्ञेय कशाला म्हणायचं आहे? आत्मा कशाला म्हणायचं आहे? चैतन्य कशाला म्हणायचं आहे? ते मुळाकडे घेऊन जातात. ज्याच्या तेजाने तारांगणामध्ये तेज प्राप्त आहे, तसेच महातेजस्वी सूर्य ज्याच्या तेजाने तेजस्वी होतो व सुखाने वावरतो. जगतात जे मूळ पदार्थ आहेत, जगतात जेवढे मूळ पदार्थ आहेत त्या मुळाचं मूळ ते आहे. जगतात जे मूळ पदार्थ आहेत त्याचेही जे ब्रह्ममूळ म्हणजे आदिकारण आहे, जी वृद्धीची वृद्धी, व्यापकतेची व्यापक, वृद्धीची वृद्धी, तसेच बुद्धीची बुद्धी व जीवाचा जीव. बघा, चिंतन चिंताला लावी मनाच्या मनाला, बुद्धीच्या बोल बुद्धीच्या डोळा देखावे. बुद्धीची बुद्धी, जीवाचा जीव आणि डोळ्याचा डोळा तो आहे. जीव अधिष्ठान साक्षी आहे. बस आता त्याच्यात कंसात उत्तर देतात साक्षी साखरे बाबा. सगळ्यांच्या जीवांचं अधिष्ठान साक्षी तो परमात्मा स्वतः आहे प्रत्येकाचं. जे मनाचे मन आहे, कालच आपण पाहिलं नामदेव महाराज काय म्हणले, सर्वांचे जे अधिष्ठान ते माझे रूप पूर्ण आहे की नाही. जे मनाचे मन आहे, डोळ्याचा डोळा आहे, कानाचा कान आहे व वाचेची वाचा आहे. जे प्राणाचे जीवन आहे, प्राणाचे जीवन आपण जगतोय प्राणावा, आपलं जीवन काय आहे? प्राण. आणि प्राणाचं जीवन काय आहे? तो आहे. त्यांनी जर सत्ता काढून घेतली, प्राण आपल्याला काही देऊ शकत नाही. गतीचे चरण आहे व ज्यामुळे क्रियेस कर्तेपणा येतो. ज्या क्रिया स्वतःला कर्तृत्व भावाला येतात. हां, आज ज्ञानेश्वर महाराज, आता समजा एखाद्याने चांगलं काहीतरी काम केलं तर ते कोणी केलेलं आहे? त्यानेच केलेलं आहे. निमित्त मात्र. अर्जुनाने लढाई केली आणि महायुद्ध जिंकलं असं म्हणणं झालं, पण जिंकले कोणी? त्यानेच केलेले. हे पंडुकुमारा, ज्याच्या सत्तेमुळे आकार आकारास येतो, विस्तार विस्तारतो व संवार नाश करतो. जे पृथ्वीस कारण धारण करणारी पृथ्वी आहे, पृथ्वीला पण स्टँड कोणीतरी दिलेले, तो मी आहे. म्हणजे जे दिसत नाही, अव्यक्त आहे. आणि आपण पाहतो हे सगळं. आता ही चर्चा कोणाच्या चालल्यात? व्यक्ताला ज्याचा आधार आहे त्या अव्यक्ताची चर्चा झाली. आणि ओळख कशाची करून घ्यायची आपल्याला आता याच्यातून? अव्यक्ताची. जे नामा निराळं आहे, सगळं करतंय, मजस्तवाची झाली, परिम्या नाही केलं, असा जो न करणार आहे तो पाहायचा आहे. जे आपण म्हणतो ना, या सगळ्या याचा सूत्रधार कोण आहे? तर याचा सूत्रधार कोण आहे ते सांगतात आपल्याला. जे पाण्याचे जीवन आहे, पाणी आपलं जीवन आहे, आणि पाण्याचं जीवन काय आहे? परमात्मा आहे. व ज्याच्या योगाने तेजही प्रकाशमान होते, तेजाला प्रकाशमान केले, पण त्याला कोणी प्रकाशित केलेले? याने केलेले. जे ब्रह्म वायू वाहण्याची व श्वासोच्छ्वास याची शक्ती देते व ज्यात आकाश सामावते. बघा, आता हे सगळं आकाशात सामावलेलं आहे सगळं. आणि आकाश कोणात सामावलेलं आहे? आणि तो हरे श्री हरी पाहिला डोळे बरी. सत्य ज्ञान अनंत आनंद, सत्य ज्ञान आनंद. जेव्हा आपण विचार पंचदशीकडे जातो तेव्हा सच्चित आनंद, सत्य ज्ञानानंद, आणि उच्चार होते सत्य ज्ञानानंत. गगनाचे प्रावरण ते सच्चित आनंद आकाशाचं पांघरून आहे. आणि आकाशाचं जे पांघरून आहे ते मी पाहिलेले. म्हणजे आकाश किती मोठं आहे आणि त्याला पांघरून आहे. कोणाचं? परमात्म्याचं. मग आता इथं कोणाला त्यांनी प्रकाशित कोणाला करायचं? ह्या याच्यातून आकाश प्रकाशित करायचं का आकाशाला प्रकाशित करणारा प्रकाशित करायचा आहे? आकाशाला प्रकाशित करणारा जो आहे तो मी पाहिलेला आहे. तर आकाशात सगळं सामावतं आणि आकाश त्याच्यात सामावतं. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या आपल्या ज्ञानेश्वरीकडे आलो होतो, म्हणतात आकाशाला जेव्हा लपंडाव खेळायचा आहे तेव्हा ते तुमच्या स्वरूपाच्या तिथे लपायला येतं. आता लहान मुलांना खेळायचं आहे तर ह्या रूमच्या पाठीमागं जाऊन लपतील. मग मुलगा जर 6 फुटाचा आहे तर ही भिंत कमीत कमी 20 फुटाची असली पाहिजे त्याच्या चौपट, त्यावेळेला तो लपू शकतो. आणि ती परत चौरस फुटात परत तेवढं व्याप्त पाहिजे त्यावेळेला. म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी पट मोठा असेल तेव्हा तो मुलगा लपू शकतो. आकाशाला लपायचं ते तुमचं आपलं स्वरूप आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला ही खरं ज्ञान होईल ना, स्फोट होईल आपल्या बॉडीचा स्फोट,
स्फोट होईल म्हणजे फुगा फुटतो तसं का नाही, त्यावेळेला आपण सीमित राहू शकत नाही. ती हवा जशी दाबून दाबून फुग्यात भरायचा प्रयत्न केला तर हवा फुटते का फुगा फुटतोय? फुगा कंट्रोल करू शकत नाही. तेव्हा तेवढी सात्विकता आपल्यामध्ये जेव्हा विकसित होईल तेव्हा ही आपली बॉडी कंट्रोल करू शकत नाही. आणि जसं पॉईंटनी आपण जवळ जाऊ, बघा आपण गिरनार चढत होतो, स्टार्टला चढताना खूप होता, मध्ये गेल्यानंतर जरा दमल्यासारखं झालं, पण जवळ आलो आणि दिसायला लागलं तरी पण 1000 पायऱ्या आहेत, तरी मग त्यावेळेला थकल्यासारखं वाटलं का उत्साह निर्माण झाला? उत्साह निर्माण झाला. हे मी कशासाठी सांगत होतो, काय त्याच्यासाठी दृष्टांत घेतला. हां, त्याप्रमाणे जसं बॉडी आपली विकसित होत जाणार, मग 90%, 92%, 93%, 94% असं सात्विकता आपल्यामध्ये वाढत जाणार. आणि 97-98ला गेलो की आपण सांगणार आम्ही जातो आमच्या गावा, आता बस झालं, आता जायचं, आता समाधी घ्यायची, कारण ते थांबू शकत नाही त्याच्यामध्ये. आणि त्या पद्धतीने आपल्याला तसं घेऊन चाललेले आहेत तिकडं सत्यज्ञान. आणि मग आपण आकाश एवढं असं वाटलं पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी ऐकतो, आपण साधना करतो, आपण बाबांचं नाव सांगतो, तर आपण आकाशा एवढे आहेत, सीमित 3.5 हाताच्या शरीरा एवढे नाहीत. हे पक्क आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. ठीक आहे, प्रसंगाला आपण आरी जाऊ एखाद्या वेळेला, पण थोड्या वेळाने तरी. आता हे काय म्हणलं, पहिलं राग येत होतं जास्त, पण आता नाही येत, आणि आला तरी थोड्या वेळाने तो फार नेस्त नाबूत होतो. मग आता ठीक आहे, स्टेप बाय स्टेप चाललो आपण, पण ह्याच्याही पण पुढे एक पायरी बदलली पाहिजे ना आपली, है की नाही? त्याप्रमाणे आपण आकाशा एवढं. आणि ह्याच्यासाठी किती सोप्या भाषेत बाबा सांगतात, तुमच्या नाकातलं आकाश, प्रकाश आणि वायू तुमच्यापुरता आहे का? जगभर आहे. आणि ते तुम्ही आहेत, त्याला चालवणारी सत्ता म्या हलविल्या प्राणू हले. आपला प्राण जो हलवतोय तो कोण आहे? आत्मा हलवतो, है की नाही? हे पांडवा बघा, ते म्हणतात आकाश सामावते, म्हणजे आकाशाला लपायचं असेल तर आकाश कुठं जाऊन लपतंय? त्या स्वरूपामध्ये. फार काय सांगावे, सर्वच्या सर्व विश्वात्मक भास त्याच्या तेजाने भासतो. हे सगळं जे चाललेले, कोणीही तुमच्याशी नाटकपणा करतंय, ते नाटक कोणाचं आहे? ते त्याला तर म्हणायचं नाटक हा ऋषिकेशी, तो नाटक करतोय. परंतु त्यावेळेला तो नाटक करायच्या ऐवजी आपणच नाटक करायला सुरुवात करतो. आणि त्या नाटकाच्या काय जातो आपण? आरी जातो, आणि मुख्य खलनायकच आपण होऊन जातो, है की नाही? हे पांडवा, सर्व जगतात सर्व पदार्थांच्या रूपाने जे ज्ञेय आहे, पाण्यामध्ये जे रसपणा आहे तो त्याचा आहे, वाऱ्यामध्ये जो स्पर्श आहे तो त्याचा आहे का? वाऱ्याचा स्पर्श आहे. म्हणून त्यांचं वाक्य आला शीतळ शांतीचा वारा. ही वारा म्हणायचं म्हणजे आपल्याला समजायचं म्हणून करायचं त्यांना. आणि वारा आला असं ते म्हणले, आणि कोण कोण म्हणते इकडून? हा एक वाराच आहे, निघून गेला वारा. दोन्ही एका जातीचे, त्यावेळेला त्याला कळू शकतो. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणले तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. सर्वच्या सर्व विश्वात्मक भास ज्याच्या तेजाने प्रकाश भासतो. हे पांडवा, सर्व जगतात सर्व पदार्थाच्या रूपाने जे ज्ञेय आहे, आणि ज्याच्या ठिकाणी द्वैत भावाचा मुळीच प्रवेश होत नाही, तिथे दोन असं राहतच नाही. मी तू भक्त आणि तू देव हे सुद्धा कल्पित द्वैत्याने धरलेलं आहे. पहिलं वास्तव समजत होतं, तेही कल्पित होतं पण आपल्या मनात, पण आता त्याने खोटं खोटं धरलेले, थोड्या वेळासाठी आनंद घेण्यासाठी. जे आत्मतत्वाने पाहिल्याबरोबर द्रष्टा, दृश्य व दर्शन ही आगवी त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य भावाने एकरूप होतात. बघा 36-35 नंबर काय सांगतात? द्वैत मुळीच राहत नाही. आणि कसं नाही राहत तर आपण जेव्हा ध्यानाला किंवा पाहतोय, मी आता त्यांनी काय सांगितलं, दृश्य दृश्य शिंदे, मी पाहणारा द्रष्टा, आणि त्याच्यामध्ये आमच्या दोघांमध्ये जे बघण्याच्या ज्या मध्ये क्रिया आहे ते दर्शन. हे दर्शन, मी द्रष्टा आणि हे दृश्य, हे तीन नाही आहेत खरे, हे एकच आहे. कसं सांगितलं तर अमृतानुभव सांगतोय, इकडून मी त्यांना पाहतोय आणि तिकडून ते मला पाहतात. म्हणजे आता मला ते जर ते स्वतःला काय समजणार, मला पाहताना द्रष्टा, आणि मी त्यांना पाहताना द्रष्टाच. मग दोघे द्रष्टा, आणि मधी जे दोघांचं दर्शन आहे ते एकच आहे, स्वतः स्वतःला पाहतोय तो. हे तिघं पण नाहीत, असा एक होऊन जातो तो. मग तेच ज्ञाता बघा, पाहिल्याबरोबर द्रष्टा, दृश्य व दर्शन ही आगवी त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य भावाने एकरूप होतात. ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान
ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य. ध्येय परमात्मा, ध्याता मी स्वतः ध्यानाला बसलोय आणि करतोय हे ध्यान. ध्यान करणारा ध्याता आणि ज्याच्यासाठी करतोय प्राप्त करायचंय ते ध्येय. या त्रिपुटी वेगळा म्हणजे हे तिन्ही बाजूला निघून जातात. पहिले हे तिघं पाहिजेत प्राप्ती करण्यासाठी. प्राप्ती जेव्हा होती त्यावेळेला संपलं जातं आणि सहस्रदळी उगवला सूर्य जसा असा व्यापक होऊन जातो. उदाहरणच पाहायचं आपण तर ओझरता आपण जरा स्वामी अक्कलकोटचे महाराज किंवा गजानन महाराज ते बघा, ते कोणत्या मस्तीमध्ये दाखवलेले ते. त्यांना कशाचंच नाही घेणं देणं नाही, कपड्याचं घेणं नाही, चांगलं बोलण्याचं घेणं नाही, काहीच नाही. ते त्यांच्या मस्तीमध्ये तसा तो होऊन जातो पूर्ण. तैसा तू ते जेथ विस्मरे मिस्मरे. हां ते मी पण विसरले. मग जाकाळीला हा ते मी आणि माझं संपलं का त्याच्या वेळेला तिथं खरं तुम्ही आपण आपल्याला पाहणार आणि मग तृप्तीचा ढेकर येणार आणि कार्यक्रम स्टॉप झाला आहे की. हां ध्येय आणि आता पुढे त्याच्या दुसरं सांगतात. मग ती दर्शनाची त्रिपुटी आगवी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य भावाने एकरूप होतात. ज्ञेय तेच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्ञानाच्या योगाने जे जाणले जाते ते ठिकाणे तेच ब्रह्म होतात. आता काय सांगितलं, ज्ञेय म्हणजे परमात्मा, ज्ञाता म्हणजे जो जाणायला निघायला येतो आणि कशाच्या साह्याने तर बाबाकडून भेटलेलं ते ज्ञान. तर तो ज्ञाता ते ज्ञान जाणाला गेल्यानंतर जाणता जाणता ज्ञाताच ज्ञेय होय निजांगे ऐशी ज्याची प्रतिज्ञा. तो ज्ञाताच ज्ञेय होऊन जातो. ज्ञाता प्राप्त करायचं चाललंय ज्ञेय आणि हातात साधन घेतलंय ज्ञान. हे ज्ञानाच्या आधाराने तो तिथपर्यंत जाता 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 तो कोण होऊन जातो, ज्ञेयच होऊन जातो, तो परमात्माच होऊन जातो. देव पाहवायचं गेलो ते देवची होऊन टेलो. तुका म्हणे आळी जीवे निवृत्तीची वेगळी भिंगुटी काय भागवत मध्ये भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीचं होय कीटकत्व जाय लोपन. यात ब्रह्मध्यासे जीव ब्रह्मची होय जीवत्व जाय लोपून या. बस त्याचं जीवत्व लोपून जातो जर तो तेवढ्या स्पीडने. तो आपण झालो पाहिजे, त्या स्पीडने आपण चाललो पाहिजे. आपलं ते ध्येय पाहिजे, अंतिम ध्येय ते पाहिजे. ज्याप्रमाणे हिशोब ताळा जुळून संपल्यावर हिशोबाच्या रकमा एक होतात त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य, साधक आणि साधन तीन त्रिपुट्या दाखवल्या बघा. ज्ञाता ज्ञान, ध्येय परत कोणतं सांगितलं होतं, द्रष्टा दृश्य आणि दर्शन. आणि इथं काय सांगितलं, साध्य साधक आणि साधन. हे हिशोबाच्या रकमा एक होतात त्याप्रमाणे हिशोबाच्या रकमा म्हणजे एक हिशोब होता साध्य, एक होतं साधन आणि एक होता साधक. आणि एकदा तिथं मिळाले का ह्या तिन्ही रकमा एक झाल्या म्हणजे ब्रह्म झाले. ज्याप्रमाणे हिशोब ताळा जुळून संपल्यावर हिशोबाच्या रकमा एक होतात त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य साधक आणि साधन हे भाव नाही तसे होऊन ते तर एकरूप होतात. आठव नाठव गेले भावाभाव आणि झाला स्वयंमेव पांडुरंग. किंवा पाया पडू गेले तो पाऊलच न दिसे स्वयंभूची उभा असे. तिथे जो आहे तो कोण आहे, मी उभा राहिलेलो तिथे. अर्जुना ज्या ब्रह्माच्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार व संबंधही राहत नाही बघा तिथे गेल्यानंतर. आता हे राहू दे, ते सर्वांच्या अंतःकरणात वास करते. ब्रह्मच सर्वांचे सत्ता स्फूर्ती देणारे अधिष्ठान आहे हे तात्पर्य. बघा आज आपल्याला ज्ञानेश्वरीला घेऊन आले, कोण घेऊन आलेले, त्याच्या मनात आलंय म्हणून तो आपल्याला घेऊन आलेला आहे. असं दुसरं काय सांगितलं, त्यात तिथे द्वैताचा व्यवहार संबंधित राहत नाही. मग जनाबाई काय म्हणतात, देव देते देव घेते देवा सवे व्यवहार येते. आता तिथं द्वैत राहिलं नाही, घेणारा देणारा आणि जी वस्तू द्यायची ती सुद्धा काय ब्रह्म. हे पण म्हणायचं कशासाठी, आपल्याला समजण्यासाठी, नाही तर हे म्हणणं सुद्धा तिथे सहन होत नाही. काल आपण इथपर्यंत आलो होतो, पुढे पाहूया. येणेप्रमाणे क्षेत्र शरीर अमानित्व ज्ञान साधने. बघा क्षेत्र म्हणजे हे शरीर, येणेप्रमाणे मागच्या प्रमाणे. आता सूर्याला चालवतो त्याला त्याची सत्ता आहे, वायूला चालवतो त्याला त्याची सत्ता आहे आणि आपल्या शरीराला चालवतो ती आपली सत्ता आहे.
ती त्याची सत्ता आहे. येणेप्रमाणे क्षेत्र शरीर अमानित्व ज्ञान साधने आणि त्याचप्रमाणे जाणण्यास योग्य असे परब्रह्म संक्षेपता सांगितले. तुला जे जाणायचं ते डिटेल सांगितलं. माझ्या ठिकाणी ज्याने आपला सर्व भाव ठेवला आहे असा माझा परमभक्त हे सर्व जाणून. कोणाला हे कळेल? मी तुला सगळं सांगितलं पण हे कळेल केव्हा? आता आपल्याला बाबांनी तर सगळ्यांना सांगितलेले पण कळाले किती लोकांना? हा कमीपणा आहे ना. सांगताना त्यांनी सगळ्यांना सांगितलं. तुमचं लॉस पण नाही होणार एवढी ताकद आहे त्यांच्या साधनाची. पण तरी पण कळाले किती लोकांना? कळण्याचा एक आनंद वेगळाच आहे ना, तो उपभोगतोय आपण. नाही कळालं तरी त्या 2000च्या नोटीची पावर तेवढीच आहे. हिच्यात काय खरेदी करता येईल लहान मुलाच्या. आणि ज्याला कळेल त्याने तो किती डोकं चालवीत बसेल. तो 2000चे 20,000 करील की नाही, 20,000चे 20 लाख करील की नाही, तसं तो करील. आणि 1-2 लाख रुपये काय आपलं ते 2000 रुपये काय करील? पुरून खाऊन संपून टाकील. आनंद तो घेईल. पण याचा आनंद मग राम नामे आणि सुख घडोघडी वाढू लागे. माझ्या ठिकाणी ज्याने आपला सर्व भाव ठेवला आहे म्हणजे अनन्य झालेला आहे असा माझा परमभक्त, आवडता भक्त, जवळचा भक्त हे सर्व जाणून माझ्या भावाला स्वरूपाला प्राप्त होतो. त्याचं असंच आहे. पाण्याला जाणता जाणता गेलो, आळी त्या कीटक त्याला जाणता जाणता गेला तर तो काय होतं? तोच होऊन जातो. मग अशी सांगितलं नेयाला जाणता जाणता गेला परमभक्त म्हणजे जवळ 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 गेल्यानंतर तो तेच होऊन जातो, एक जीव होऊन जातो. बाप रखमादेवर जीवीचा बाप रखमादेव अवघाची संसारचं शेवटचं अवघाची संसारचं बाप रखमादेवर विठ्ठलाची भेटी आपल्या सवसाठी करून ठेवल्या. त्याच्या स्वरूपासारखं त्याला भेटल्यानंतर तो त्याच्या स्वरूपासारखं करून ठेवतो म्हणजे पहिलाच आहे हा याचा निश्चय होऊन जातो. नाही तर तो पहिलाच आहे पण त्याला ते कळून घेतो. जाणून माझ्या भावाला स्वरूपाला प्राप्त होतो. याप्रमाणे हे प्रिय मित्रा, बघा सख्या प्रिय मित्रा, तुला अगोदर क्षेत्र म्हणजे काय हे खडे मांडून सांगण्याप्रमाणे विस्ताराने दाखवले. आता हाच अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये झालेला आहे. सांख्ययोगामध्ये एक नश्वर प्रकृती सांगितली, एक शाश्वत, परत परा अपरा 7व्यामध्ये पण सांगितले आहे की नाही. पुन्हा पुन्हा तेच आहे. ते तुला खडे मांडून सांगितले. येणेप्रमाणे काय काय सांगितलं 36 तत्वामध्ये पंचप्राण पंचविषय हे सगळं सांगितलं. आणि आता त्याला सुद्धा कोणाची सत्ता आहे? प्रत्येक त्या पार्टला 36 पार्टला कोणाची सत्ता आहे? त्याचीच सत्ता आहे. ते तुला खडे मांडून दाखवले. त्याप्रमाणे बरं ते आहे हे आता इथं स्वीकारून चालले ना, पण पुढे गेल्यानंतर आजादवादाच्या दृष्टीने हे काहीच नाही हे पण सांगितलेलं आहे. पण पुन्हा पुन्हा शंका येतात तेव्हा निशंक करायचे म्हणून सांगतात. याप्रमाणे हे प्रिय मित्रा तुला अगोदर क्षेत्र म्हणजे काय हे खडे मांडून सांगण्याप्रमाणे विस्ताराने दाखवले. 39 पर्यंत घेतले ना सर्व. याप्रमाणे अर्जुना या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजून सांगितले. क्षेत्र पण सांगितलं आणि क्षेत्रज्ञही सांगितलं. आणि ज्ञानी दोनाला जाणतात. क्षेत्रज्ञाते जाणतात ते ज्ञानी एका जनार्दनी हरी बोला. ज्याला ज्ञानी म्हणतात. बघा आता ज्ञानाची व्याख्या केली तर क्षेत्र पण समजून घेत होतो आणि क्षेत्रज्ञ जडही ओळखतो आणि जडाला चालवणारी सत्ताही ओळखतो. तो दोन्ही कळलं पाहिजे अर्जुना. आणि त्यातल्या त्यात दुसऱ्या आदेशाने तू दोन्हींपैकी एकाला जरी ओळखलं तरी सुटलास तू. कारण ह्याला सुद्धा काय आहे आधारभूत सापाचं मूळ स्वरूप पाहिलं तरी ज्ञान कशाचं होणार आहे? रश्शीचंच होणार आहे. आणि रश्शीचं ज्ञान झाल्यानंतर साप नव्हताच हे दृढ होणार आहे. दोन्हीपैकी कोणत्याही बाजूने तू जाणलं तरी तू त्याला परिपूर्णतेला जाणार आहेस. त्या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजून दिले. उघड रीतीने म्हणजे करतळी आवळे तैसा हरी. तुला डोळसपणाने आवळा जसा हातावर दाखवता येतं तसं ज्ञान दाखवलेले. त्याप्रमाणेच तुझ्या बुद्धीची तृप्ती होईल. तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाच्या लक्षणाचे कौतुकाने चांगलेच निरूपण केलेले आहे. आणि आता दृष्टांत विवरणपूर्वक तुला ज्ञेय म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितले. दृष्टांतास सूर्याला दृष्टांत धरलं त्याची सत्ता.
अर्जुना, या सर्व गोष्टीचा विचार बुद्धीत भरून माझ्या प्राप्तीची श्रद्धापूर्वक इच्छा धरून माझे भक्त माझ्या स्वरूपसिद्धीला प्राप्त होतात. बघा, हे सगळं डोक्यात ठेवून बुद्धीत भरून, डोक्यात त्यांच्या बुद्धीचे वैभव काय त्यांचे, बस अन्य नाही तुझे एक केशवराजे बुद्धीचं वैभव आहे बस. मग त्यांना श्रद्धापूर्वक माझी प्राप्ती इच्छा धरून माझे भक्त माझ्या स्वरूपस्थितीला प्राप्त होतात. देहाधिक परिग्रहाचा त्याग करून, देह आणि देह संबंधी याचा सुद्धा त्याग मनातून करायचं आणि राहायचं कुठं, यांच्यातच राहायचं. बोटीने पाण्यात राहायचं पण पाण्याचा त्याग करायचा. म्हणजे काय करायचं, त्या पाण्याला आपल्यात घ्यायचं नाही. आपण पाण्यात राहायचं पण पाण्याला आपल्यात घ्यायचं. आपण संसारात राहायचं पण संसाराला आपल्यात घ्यायचं. आपण तुमच्याबरोबर राहायचं पण तुम्हाला आपल्यात घ्यायचं नाही. देहाधिक परिग्रहाचा त्याग करून जे माझ्या ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात. बघा, देहाधिकाचा त्याग करून माझे त्याचे चित्त वतनदार म्हणजे तिथं मालक करून ठेवतात, माझ्या ठिकाणी आणून ठेवतात. किती नंबरला आलो होतो, हां, त्याग करून जे माझ्या ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात. हे किरीटी, शेवटी हाच विचार करून व जाणून ते माझे भक्त आपले चित्त मला अर्पण करून आपल्या मोबदल्यात मला आपल्याकडून घेऊन मद्रूप होतात. चित्त कुठं देतात, देवाला देतात. काय प्रमाण आहे का चित्त देवाला, तू का म्हणे करा. बरोबर, हां बरोबर, माझं सर्वस्व मी तुला अर्पण केलेलं आहे. तू का म्हणे देह भाव ठेवून ते देवापाशी काही न मागती. चित्तसुद्धा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, चित्त अर्पण केलं त्यांनी. चित्त मला अर्पण करून आपल्या मोबदल्यात मला आपल्याकडे घेऊन मद्रूप होतात. साठे लोट असं आहे ना एक प्रमाण. घ्यावे साठवाटी चित्ताची, घ्यावे ही मनाचे कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, घ्यावे साठोवाटी चित्ताची. बरोबर चित्त द्यायचं आणि त्याच्या बदल्यात देवाला घ्यायचं. हे सोपं व्यवहार आहे. पण मग आपल्याला काहीच आपल्या मनाने नाचता नाही यायचं, चित्त आहे म्हणून तर नाचतोय आपण. अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वात सुलभ प्रधान मार्ग मीच मुमुक्षांकरता तयार करून ठेवला आहे. डोंगराच्या कड्यावर चढून जाणे झाल्यास जशा पायऱ्या कराव्या लागतात किंवा अंतराळी चढून जाणे असल्यास जसा माच शिडी बांधावी लागते किंवा खोल पाण्यातून तरून जायचे असल्यास जशी त्या पाण्यात नाव घालावी लागते. सहज विचारपूर्वक पाहिले तर हे विरोत्तमा सर्वच आत्मा आहे असे जर तुला एकदम वर्णन करून सांगितले असते तर ते अन्वयात्मक ज्ञान तुझ्या बुद्धीला स्पष्ट कळणार नाही. 49 बघा, हिरवी आगवीची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझिया मनोनी परी तुझिया एवढंच नाही म्हणून यांनी खाली लिहिले मनोधर्मा मिळेल ना. बरोबर आहे का ओळ साहेब, बघा हां वाचा बरं. एरवी हां बघा, यांच्या ह्याच्यात हे ओळ हे शब्दच नाही तिकडे, यांनी इकडे हाताने लिहून ठेवलेलं आहे. एवढं कोण बघणार आहे ज्ञानेश्वरी, यांना कोणाला कळणार आहे. आणि बाबाला दाखवलं जाऊन तर बाबा म्हणतील पट्ट्या हुशार आहे म्हणतील, कमीत कमी इथपर्यंत तरी आलाय आहे का नाही. तुझ्या मनोधर्माला मिळेल ना म्हणजे कळणार नाही म्हणून तुला मी वेगळं वेगळं करून सांगितलं. आणि पहिलं जर सांगितलं असतं सगळं ब्रह्म आहे तर नसतं पटलं. मग बाबांनी पण ही टॅक्ट वापरली. पहिलं सांगितलं तू एकटाच देव आहे, तो म्हणला हे पटलं मला. आणि नंतर काही दिवसांनी वर्ष 2 वर्ष दिले, झाली अवस्था होऊन दिली, होऊ दे जाऊ दे होऊ दे जाऊ दे. आणि मग त्याला शांत केलं आणि सांगितलं आता काय झालं, तुझ्या सगळं ईश्वर आहे. बघा म्हणून त्यांनी काय 2-3 उदाहरणं दिली. बघा बरं काय सांगितलं. पहिले काय सांगितलं त्याच्यामध्ये, जर तुम्हाला डोंगराच्या कड्यावर चढून जायचं असेल तर पायऱ्या करावं लागतात. मग हे तुला वेगळं वेगळं करून सांगितलं, ते काय झालं पायऱ्या गेलं. दुसरं उदाहरण काय सांगितलं, अंतराळी म्हणजे आकाशात. आता इथं वर चढायचं आहे मग काय करावं लागेल, शिडी बांधावं लागेल. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं, पाण्यातून जायचं असेल खोल पाण्यातून तिकडे
तर बोटीचा आधार घेतला पाहिजे. तसं मी तुला हे 13व्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे का, थोडं थोडं करता 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 डायरेक्ट आता तू उंच लेवलला गेलास. नाही तर तुला जर अगोदर सांगितलं असतं, सहज विचार करून पाहिले तर हे विरुत्तमा सर्वच आत्मा आहे असे जर तुला एकदम वर्णन करून सांगितले असते तर तुझ्या बुद्धीला स्पष्ट कळणार नव्हते. नाही म्हणून एकची संचले, म्हणून तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा आहे असे पाहून जे एकच ओतप्रोत व्याप्त ब्रह्म ते 4 विभाग करून आम्ही सांगितले. ज्याप्रमाणे मुलाला जीव घालावायचे असले म्हणजे जो आपण एक घास घेतो तोच त्याला 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो. मुलाला म्हणजे मोठ्या मुलाला का अंदाजे किती वर्षाच्या मुलाला सांगितलं नाही तर नुकतंच खायला लागलंय त्याला. बरोबर. ज्याप्रमाणे मुलाला जीव घालावायचे असले म्हणजे जो आपण एक घास घेतो तोच त्यास 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो. त्याप्रमाणे एकच ब्रह्म परब्रह्म हे 4 प्रकारच्या निमित्ताने मी तुला स्पष्ट करून सांगितले. तुझी अवधान शक्ती पाहून एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय व एक अज्ञान असे त्या ब्रह्माचे 4 भाग केले. आणि पार्थ इतके करून जर तुला ब्रह्म नीट कळले नसेल तर आता तुला दुसऱ्या रीतीने आणखी एकदा हाच विषय स्पष्ट करून सांगतो. कुठून घ्यायचे ह्या ओळी? 49 पासून 53 पर्यंत बघूया आपण. तर आता त्याचे 4 विभाग करणार नाही, तसेच ते ब्रह्म एकच आहे असे सांगून संपवणार नाही. बरं 52 पर्यंतच करा. 52 पर्यंत 53चा विचार करू. आता त्याचे 4 विभाग करणार नाही, तसेच ते ब्रह्म एकच आहे असेही सांगून संपवणार नाही. आत्मा व अनात्मा, प्रकृती व पुरुष असे 2 सारखे भाग करून ते तुला सांगतो. परंतु तू मात्र एवढेच कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते आम्हास दिले पाहिजे. ते काय म्हणशील तर तू आपले स्वतःस कान हे नाव ठेव, म्हणजे लक्षपूर्वक कान देऊन आम्ही सांगू ते ऐक. म्हणजे अख्ख्या बॉडीला काय नाव दे? कान. म्हणजे सर्वेंद्रियाचे कान करून ऐक. असे श्रीकृष्णाचे वचन ऐकून पार्थाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तेव्हा ते पाहून देव म्हणाले की याच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे चांगली बिंबली आहे, म्हणजे तो आता बारकाईने ऐकणार. पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस. याप्रमाणे श्रीकृष्णाला ही वेग आला, परंतु तो हर्षवेग आवरून धरून ते म्हणतात. बघा, त्याला म्हणतात आवरू नका, पण यांना पण आला. पण त्यांनी दोघांनी पण आवरून धरला. अर्जुना काय झालं होतं त्यांना काय माहिती? आता हे वाचणारे काय आवरून धरतील काय माहिती. अंगावर काटा आला ना एखाद्या काही गोष्ट सांगतो म्हणल्यानंतर किती मनाचे कान करून ऐकतो. तशाप्रमाणे श्रीकृष्णाचे ऐकून वचन ऐकून ओळी बघूया आपण. ऐसेनी पार्था जरी हा अभिप्राय तुझा हातात तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू. आता चौठाई न करू एकही ब्रह्म म्हणून न सरू. आत्मा अनात्मा धरू सरी सापाडू. परितुआ येतुले करावे मागो ते आम्हा द्यावे. जे कानची नाव ठेवावे आपण पैगा. या श्रीकृष्णाच्या बोला पार्थ रोमांचित झाला. तेथ देव म्हणती बाला उचंबळे ना. म्हणून तो येतो वेगू धरुनी ठाये श्रीरंगू. प्रकृती पुरुष विगाऊ परिसे सांगा. 57 बघूया आपण. असे श्रीकृष्णाचे वचन ऐकून पार्थाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तेव्हा देव म्हणाले की ज्याच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे चांगली बिंबली आहे, पण हर्षवेगाने अनावर होऊ नकोस. याप्रमाणे श्रीकृष्णाला ही वेग आला, परंतु तो हर्षवेग आवरून धरून ते म्हणतात अर्जुना तुला ब्रह्माचे प्रकृती व पुरुष असे 2 भाग स्पष्ट करून सांगतो ऐक. प्रकृती व पुरुष असे ज्याचे प्रकृती व पुरुष ज्यात विवेचन करावे त्या मार्गाला जगात योगी लोक सांख्य मार्ग असे म्हणतात. व ज्याचे पूर्णपणे वर्णन करण्याकरता मी कपिल अवतार संपन्न झालो. तो प्रकृती व पुरुष यांच्याविषयीचा निर्दोष विचार तू ऐक असे आदिपुरुष श्रीकृष्ण परमात्मा असे म्हणाले. बघा तुम्हाला कोणते घ्यायचे आहे? 55, 56 आणि 57 कंसात करून ठेवा. घ्यायचे का नाही ते 3 करा आणि त्याला कंस करून ठेवा. श्लोक क्रमांक 19 वाचतोय. 8 प्रकारच्या प्रकृतीला आणि क्षेत्रज्ञाला अशा दोघांनाही तू अनादि नित्य जाण. बघा
प्रकृतीला सुद्धा अनादि नित्य जाण आणि परमात्म्याला सुद्धा बुद्धी इंद्रिय देह इत्यादी विकारास. आता बुद्धी इंद्रिय देह इत्यादी विकारास म्हणजे हे विकारास म्हणजे बुद्धीसुद्धा परमात्मा आहे, इंद्रियसुद्धा परमात्मा आहे, देह पण यांना हे नाव ठेवले म्हणजे काय झाले. अर्जुनाला अर्जुन म्हणणं म्हणजे विकार नेले आणि तू ब्रह्म आहे म्हणणं हा सोहळ्यातला आहे. आपण स्वतःला देह म्हणणं म्हणजे विकार नाही आणि आपण मी वासुदेव तत्वता म्हणणं म्हणजे सोहळ्यातले आहोत आपण. आणि सुख दुःख मोहरूप गुणांना तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले जाण. बघा, व सुख दुःख आणि मोहरूपी गुणांना तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले जाण. याचं डिटेल देतात माऊली काय म्हणतात बघा. तरी हा पुरुष अनादी असून तेव्हापासून त्याच्या आश्रयावर असणारी मिथ्या प्रकृती ही अनादीच आहे. का अनादी? जेव्हापासून साप दिसला तेव्हापासूनच रश्शी, आणि रश्शी केव्हापासून आहे? पहिल्यापासून आहे. आणि साप केव्हापासून आहे? जेव्हापासून रश्शी आहे तेव्हापासून. ज्याप्रमाणे दिवस व रात्र अशी जोड अगदी बरोबर चाललेली आहे, किंवा शरीर ही सावलीप्रमाणे आभासिक रूप नव्हे, परंतु ती सावली रूपाबरोबर सदा जडलेली असते. आपण चालताना आपल्याबरोबर आपली सावली, परंतु त्या सावलीला काही अस्तित्व आहे का तसं पाहिलं तर नाही, परंतु ती आपल्याबरोबर सतत आहे. तसं परमात्म्यावर देह ही काय एक प्रकारची सावलीच आहे, किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक रूप नव्हे, परंतु ती सावली रूपाबरोबर सदा जडलेली असते. ती आभासिक नाही परंतु ती तिच्याबरोबर सतत आहे. त्या कशाबरोबर? ती सावली रूपाबरोबर सदा जडलेली आहे. तसेच हे धनंजय बी पेरल्याबरोबर त्याचेबरोबर ज्याप्रमाणे सारभूत कण असारभूत कोंडा ही दोन्ही बरोबर वाढत असतात. बाबा काय म्हणले? दसकोट, हे दसकोट आहे, हा दसकोट आहे. अरे दसकोटा, त्या दसकोटाशिवाय कणीस आलं असतं का? म्हणजे त्याच्यामध्ये ते बरोबर आहे, बिया बरोबर ते आहेच आणि त्याच्याबरोबर ते येतं. ते एकमेकामध्ये असंच आहे प्रकृती आणि पुरुष. प्रकृती नसेल तरी पुरुष काही करू शकत नाही, म्हणजे चैतन्य. आणि चैतन्य एकटं काही करू शकत नाही, त्याला पाहिजे प्रकृतीचा आधार. आणि प्रकृती स्वयं स्वतः काही करू शकत नाही. 61 नंबर वाचा साहेब. 61. मग तुमची 60 असू शकेल. हां, ते दोन्हींना घेऊन वाढते. तसं प्रकृती पुरुष प्रकृतीला घेऊन वाढतो आणि प्रकृती पुरुषाला घेऊन वाढते. त्याप्रमाणे प्रकृती व पुरुष यांची अनादि सिद्ध असलेले व एकत्र मिसळलेले जुळ्याप्रमाणे प्रसिद्ध आहे असे समजते. एकमेकाला जॉईंट आहे. तर क्षेत्र या नावाने तुला जे आरंभी सांगितले त्यालाच या ठिकाणी आम्ही प्रकृती असे नाव दिले आहे असे समजावे. क्षेत्र या अध्यायाचं नावच आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग किंवा प्रकृती पुरुष विवेक योग. आणि क्षेत्रज्ञ म्हणून ज्याला म्हटले तोच या ठिकाणी पुरुष आहे असे आम्ही निसंशय सांगतो. यात अन्यथा नाही असे समज. पूर्वी सांगितलेले क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि पूर्वी सांगितलेला क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. यांची जरी ही प्रसंगाविशेष निरनिराळे नावे दिली आहेत तरी ज्याच्याविषयी निरूपण करावायचे ते प्रतिपाद्य विषय निराळे नाहीत. नावं निराळे असली तरी विषय मात्र तोच आहे कंटिन्यू. ही मार्मिक गोष्ट तू वरचेवर पूर्णपणे लक्षात ठेव, विसरू नकोस. हे पंडुसुता, ज्या केवळ सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष असे समजावे व सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्या संपूर्ण क्रियेस प्रकृती असे म्हणावे. बघा, आणि म्हणून प्रकृतीचे केले नेघे, कारण ती प्रकृती काही करतच नाही, ती जड आहे. हे पंडुसुता 66 क्रमांकाची ओळ बघूया आपण.
तरी केवळ जे सत्ता तो पुरुष का पंडू सुद्धा प्रकृती ते समजता क्रियानाम 66 घ्यायचे. बुद्धी इंद्रिय व अंतकरण इत्यादी विकारांचा समुदाय. बघा, बुद्धी इंद्रिय अंतकरण इत्यादी विकाराचा समुदाय आणि सत्व रजतम हे गुण, हा सर्व समुदाय त्या प्रकृतीपासून निर्माण झाला आहे. हाच समुदाय यच्च यावत कर्माच्या उत्पत्तीस कारण आहे. यांच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. श्लोक क्रमांक 20 वाचतोय. कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे सर्व इंद्रिय यांच्या कर्तृत्वाविषयी. कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे सर्व इंद्रिये यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृती निमित्त सांगितली जाते. त्याचप्रमाणे सुखदुःखांच्या भोक्तृत्वाविषयी पुरुष क्षेत्रज्ञ जीव निमित्त सांगितला जातो. आता सुखदुःखाचे चटके क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्म्याला पुरुषाला नाही, पण तो पुरुष जेव्हा थोडा खाली येतो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं? जीव. तो जीव का झाला? त्याला टीबी रोग झाला. तो बुद्धी त्याला म्हणतात की जी आत्मया लागली होती क्षयव्याधी. आत्मया जीवबुद्धी लागली होती जी क्षयव्याधी, ती जयाचे सान्निध्य निर्जा करी, ती बुद्धी आहे. इथे ती बुद्धी नसल्यामुळे तो जड झाला आणि तो काय स्वतःला समजायला लागला आता जीव. आणि मग सुखदुःखाचा भोगता कोण झालेला आहे? इथे जीव झालेला आहे. तसेच तेथे पहिल्यांदा आता ओळींचा अर्थ वाचतोय. तसेच तेथे पहिल्यांदा इच्छा व बुद्धी मिळून अहंकारास उत्पन्न करतात. ही इच्छा, हे मला व्हावंसं वाटणं, ते बुद्धीमध्ये डोक्यात फिट राहणं आणि मग ते मिळवण्यासाठी पळणं, तो अहंकार उत्पन्न करतात व त्यामुळे ती इच्छा व बुद्धी फलप्राप्ती करता इच्छित विषय प्राप्तार्थ इंद्रियांना आपापली कार्य करण्याच्या नादी लावतात. ती वस्तू मला पाहिजे म्हणल्यानंतर पहिलं कोणी मनात आणलं? इच्छा निर्माण झाली. त्याच्यानंतर ती बुद्धीने फिट केली, आपल्याला ती मिळवायचीच आता. आणि मग अहंकाराला सांगितलं ताबडतोब कामाला लाग. मग तो कामाला लागला का त्याच्या हाताखाली बिगारी आहेत सगळे. कोण? 10 इंद्रिय. त्यांना सांगणार चलो पलटन लेके निकलने का. फलप्राप्ती करता इच्छित विषय प्राप्तार्थ इंद्रियांना आपापली कार्य करण्याच्या नादी लावतात. तेच इच्छित फल प्राप्त होण्याकरता जे प्रयत्नात्मक सूत्र हातात धरून उपाय करावायचा त्या बाह्य प्रयत्नास हे धनंजया कार्य असे म्हणतात. बघा, ते मिळवण्यासाठी प्रयत्नपूर्वक सूत्र हातात धरून डोक्याने प्लॅनिंगने ते प्रयत्न करतो त्याला कार्य म्हणतात. मग कार्य ही रूम दीपक बाबांनी बांधली, म्हणजे ही बांधली का त्यांनी, पण त्यांच्या डोक्यात जे आलं ते सुद्धा काय आहे? कार्य आहे. आणि प्रत्यक्ष वीट सिमेंट बांधून करून घेतलं ते सुद्धा काय आहे? कार्य आहे. म्हणजे या सगळ्याला कार्य म्हणतात. आणि हे कार्य कोणाचं आहे? प्रकृतीचं आहे. कारण हे तिच्या हाताशी आहेत. कोण? इच्छा, बुद्धी आणि अहंकार. ह्या तिघांच्या डोक्यात फिट झाल्यावर एवढी सगळी गोळा झालेली. आणि तो मात्र कसा आहे? आणि तो जीव आता याचा काय घेणार आहे? उपभोग घेणार आहे. तीच इच्छा मदाच्या आश्रयाने प्रबळ होऊन ती मनाला जागृत करते व नंतर ते मन इंद्रियाकडून इच्छित सर्व व्यवहार करते. मग ती मला पाहिजे म्हणल्यानंतर ती मनाला काय करणार? हाताशी धरणार आणि मन मंत्र यांच्याकडून सगळ्यांकडून ते व्यवहार करून घेणार. ही प्रेरणात्मक क्रिया हेच कर्तृत्व होय. बघा, आता ते मनाच्या डोक्यात पीठ घातला ते कसे एक वाढत झाले. तिकडे 36 झाले ते, इकडे तसंच. मग ते मनाला हाताशी धरला आता. आणि मग ती प्रेरणात्मक क्रिया व्यवहाराला मनाने सांगितलं. कुत्र्याला म्हणणं छू, म्हणजे तो जे पळाला त्या कुत्र्याचं पळणं म्हणजे काय? कर्तव्य. म्हणून कार्य, कर्तव्य व कारण ही त्रिपुटीच प्रकृती हीच मूळ होय असे समज. कार्य, कर्तव्य आणि कारण हे सगळ्यास मूळ कोण आहे? प्रकृती होय असे समज. असे सिद्धांचा राणा जो श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला. घरामध्ये बघा काही भांडणं झालं का तिने शिकवलं असेल, ते आल्यापासून असे त्याप्रमाणे इथं सांगतात त्या प्रकृतीकडून केलं जातं. पण मात्र कोण करताय तसा पाहिला तर
पुरुष आहे. याप्रमाणे पण करती ही, याप्रमाणे ते काय म्हणतात, ती काम करते ना, हा बसून खातो, अशा प्रकारचं पुढं वाक्य आहे. याप्रमाणे तिन्ही एकत्र झाल्यावर प्रकृती क्रियारूप होते. परंतु ज्या गुणाचा विशेष जो उत्कर्ष होईल त्या गुणाप्रमाणे ती क्रिया घडते. रजोगुणी असेल तर विलासी जीवन जगल, तमोगुणी असेल तर आळशी करील, भांडण मारामाऱ्यानं आळस, आणि सत्वगुणी असेल तर चला पंढरीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, आहे का नाही. आणि त्याच्या पलीकडचा जो आहे गुणातीत, तो संत महात्मा आहे, तो साधू आहे, तो भक्त आहे, तो ईश्वराशी एकजीव होतो. हे बाकीचे जो प्रपंच करतोय आणि जो आळशी आहे आणि हा कीर्तन करतोय, हे तिघं एकाच वर्गातले विद्यार्थी आहेत, है की नाही. ते एकाच तिघं वर्गातले विद्यार्थी, पण ते दोघांपेक्षा याला जरा मार्क बरे म्हणून याला मॉनिटर केलेलं आहे. जे कर्म सत्वगुणाच्या आश्रयापासून होते ते सत्कर्म होय. जे कर्म रजोगुणाच्या आश्रयापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे, आणि जी कर्मे केवळ तमोगुणाच्या आश्रयापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध कर्मे म्हणजे शास्त्रविरुद्ध व कनिष्ठ अशी कर्मे होत. आता हे इकडे सांगितले बरं का, हेही डोक्यात बघायचा, तोही पाठ डोक्यात घ्यायचा. प्रेम चोपडा मारामाऱ्या करतो, भांडणं लावतो, मंदिरामध्ये काहीतरी चोऱ्या माऱ्या करतो, हे जरी खरं असलं तरी तो रस्त्यावर भेटल्यानंतर पोलीस त्याला अटक करत नाही. त्याला कुठं अटक करणार, पिक्चरमध्येच अटक करणार. जोपर्यंत आपण पिक्चरमध्ये आहोत त्याच्यामधली का तोपर्यंत आपण पकडले आहोत. आणि आपण समजलं मी पिक्चरमध्ये नाही आहे की नाही. पिक्चरमध्ये जेलमध्ये असला तर घरी कुठं असतो त्यावेळेला, त्याच वेळेला तो AC कमऱ्यामध्ये झोपलेला असतो. ही जी केवळ कर्मे तमोगुणाच्या आश्रयापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे शास्त्रविरुद्ध व कनिष्ठ कर्मे होत. याप्रमाणे प्रकृतीपासून चांगली व वाईट कर्मे घडतात व मग त्या कर्मापासून जे फल उत्पन्न होते ते सुख दुःख होय. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते आणि सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते. म्हणजे एवढी आपली बुद्धी हे झालेली, पार आपल्याला असं बारीक सारीक गोष्टी सांगावं लागतं, है नाही. त्या दोहोंचा उपभोग पुरुषास होतो असे म्हणतात. असे म्हणतात बरं, काय म्हणतात म्हणजे होतोय असे कॉन्फिडन्स पक्क नाही म्हणते बघा. 77 काय ओळ आहे काय साहेब, तुमच्याकडे काय म्हणतात. म्हणजे सेम म्हणतात दोघे पण. अस्ति दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहींचा बोलीजे भोग पुरुषा, भोगू पुरुषा बोलीजेमुळे म्हणतात ते बघा. तया दोहींचा बोलीजे भोग पुरुषा, त्या बोलीजेमुळं जोपर्यंत सुख आणि दुःख ही सत्यत्वाने उत्पन्न होतात बघा. हे वाक्य आलं बघाशी पिक्चरमधलं आणि खरं. जोपर्यंत सुख आणि दुःख ही सत्यत्वाने उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोग भोगतो असं म्हणतात. आता त्याचं त्यांनी उत्तर दिलं. जोपर्यंत सत्यत्वाने समजतात तेव्हा प्रकृती करते आणि पुरुष उपभोगतो. कधी, तुम्ही जेव्हा पिक्चरला खरं समजतात तेव्हा. प्रकृती व पुरुष याचा व्यापार सांगावा तर फारच अघटित स्वरूपाचा आहे, कारण या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा स्वस्त बसून खातो. 78 वाचा साहेब. सुख दुःख जे जववरी, मी वाचतो. हां, कोणती वाचली, त्याच्या पुढचीच वाचली तुम्ही. प्रकृती पुरुष याचा व्यापार सांगावा तर फार अघटित स्वरूपाचा आहे. 78 तुम्ही वाचायचे, मी 79 म्हटलोय. तर - 79 आहे तुमची 78. बरं, सुख दुःख मी तुम्ही 78 वाचली ना, आणि 77 वाचा बरं. खरोखर आणि ते सत्यत्वाने उत्पन्न होतात आणि ते खरोखर. हां बरं,
78 आहे इकडं आमच्याकडं, तुमच्याकडे 77 आहे. सुख दुःखे जोवरी निपजती साचोकारी, तव प्रकृती उद्यमुकरी पुरुषभोगी. साचोकारी म्हणजे सत्यत्वाने जेव्हा वाटते तेव्हा. हां, हे प्रकृतीचे हां. बरोबर. बघा म्हणजे करणे आणि जाणे, येणे आणि जाणे, आणि करणे आणि भोगणे हे कोणाचं कर्म आहे? प्रकृती. हे त्याने जाणितले. अजून आपण ते जाणितले जाणलेले आपण, पण विसरतो मध्ये 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 विसरतो. ओळी वाचली होती का? वाचली ना आता? हां, झाले. आता प्रकृती काय चमत्कार पहा. प्रकृती व पुरुषाचा व्यापार सांगावा तर फार अघटित स्वरूपाचा आहे, कारण या व्यवहारात स्त्री मिळवते व नवरा स्वस्त बसून खातो. काय चमत्कार आहे पहा की या स्त्री पुरुषाचा कधीही संग संबंध नसतो व त्याच्यात सुसंवाद मेळही नसतो, तरी पण स्त्री प्रकृती जगास प्रसवते. रश्शीचा आणि सापाचं कधी भेटच झाली नाही, पण जगाचा मेळ बसवते ती. कशी? त्याला चावला आणि त्याच्यामध्ये विष चेक केलं तर निघालं, सापाचं विष निघालं. चावलं कोण त्याला? रश्शी. चावली नाही कोणी नाही, ती तशीच पडू नये. यांनीच काय केली? फक्त कल्पना केली. कल्पनेपासून कल्पिला जो ठेला, त्याला विष. आणि तेने पडे गोवा, नेने रश्शी आणि विष चढलं. आता डॉक्टरकडे जर घेऊन गेले तर डॉक्टर म्हणे सगळे येडे त्यांना येड्याला हॉस्पिटलमध्ये टाका. डॉक्टरला आपण म्हणलं नंतर, अहो याला साप चावलेलं नाही डॉक्टर, याचं हे बघा रश्शी पाय पडलं होतं, ही रश्शी. डॉक्टर म्हणाल या सगळ्यांना उचला आणि ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाका. म्हणजे पालीचं दृष्टांत सांगू. हां, कल्पना केली बघा. बाबांनी सांगितलं होतं. तुम्ही राणीबागला गेले का मामा? लय हसायला आली. हा राणीबागला गेलो होता आणि यांनी जसं पाहिलं तसं तुम्ही पाहिले, याला आठवलं. त्याच्या बाहेर ते बसलेले असतात, तुम्हाला काय रोग बीग झाला असेल तर काढीन. हां, जडीबुटीवाले काय हे त्याच्यात होते. हे राणीबागला गेले आणि त्याच्यानंतर एक माणसाला काय झालं, तिकडे घेऊन गेले. उडदाची आमटी केली होती आणि आवडली त्यांना. सर्दी झाली होती, घरचे म्हणले प्यावले प्या. त्यांनी मारला फुरका. तसं त्याच्यात त्याला फुरका मारायच्या टायमाला त्याला त्याच्यात काय दिसली? पाल. पण वडला होता ना, त्यामुळे त्याच्यामध्ये थांबवताच नाही आली. पाल कुठे गेली? डायरेक्ट पोटात गेली. आणि मग तो स्वतःला म्हणायला लागला, पालीने नुसती गरका मारला तर अन्न फेकून द्यायचं असतं, मी अख्खी पाल गिळली. आणि पाल कुठं होती? वर होती. आणि त्यांनी मनात घेतलं, मला पाल चावली, मला पाल चावली. असा झाला, असा माणूस असा झाला. हां, खाल्ली, गिळली, चावली म्हटलं मी, असं गिळली त्याने, चावली नाही. तर नंतर त्याला लय ट्रीटमेंट केली त्याची. डॉक्टर म्हणले तुम्हाला काय झालं नाही? तुम्हाला काय झालं? म्हणलं ह्या डॉक्टरला काही कळत नाही, मला माहिती आहे ना काय. मी पाल गिळली म्हणून हा म्हणतो काही नाही, मला गिळली, मी माहिती आहे मला, मी गिळली म्हणून हा म्हणतो नाही. आणि मग शेवटी काय केलं, त्याला खोटं खोटं म्हणले. काकांसारखा माणूस भेटला, त्यांनी सांगितलं. याला आनंद झाला, याला आनंद होतं. काका तुमचं नाव घेतलं, याला आनंद होता. त्याने म्हणला उद्या याचा आपण बरा करू. उद्या. उद्या का म्हणला तो? कारण आज त्याला काय पकडायची होती? पाल पकडायची होती. पाल पकडली. उद्या त्याला नेल्यानंतर पाणी दिलं प्यायला भरपूर, त्याच्यात औषध असं दिलं वांती व्हायचं. आणि मग तो भडभाड 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 करता करता त्याचे डोळे पांढरे झाले. त्याच्यात त्याने टाकली मेलेली पाल. आणि मग त्याला सांग तोंड बिन पुसून बघ बरं चेक करून. तर त्यांनी शोधून काढली तर निघाली पाल. आता ही पाल काढण्यासाठी याला खरी पाल शोधावं लागली का नाही? तसं इथं खोट्याच्या नादी लागल्यामुळं आपल्याला खरंच ज्ञान द्यायचं आहे त्यांना, आणि खोट्यापासून आपल्याला बाजूला काढायचं. कल्पनेपासून कल्पिला जो ठेला, तेने पडे गोवा. गोवा माहिती आहे ना तुम्हाला? नेने हरी
विसरला तो स्वतःला, आणि त्यामुळे हरी त्याला माहिती नाही. त्याप्रमाणे काय चमत्कार पहा. बरोबर चाललोय ना आपण? काय चमत्कार पहा की या कुठून इकडून गेलो होतो का आपण? काय चमत्कार पहा की या स्त्री पुरुषाचा कधी संबंध नसतो आलेला. रश्शीचा आणि सापाचा कधी संबंध नाही आला. इथून आपण गेलो, पण साप चावला खरा याला. कसं चावला? कल्पनेने चावला. आपण कल्पनेने जगत बनवलेले आहे, वास्तव नाही आहे. आता हे पटायला आपल्या पूर्ण श्रद्धा पाहिजे. संतांचे पायी हा माझा विश्वास. ते म्हणले ना, बाबा काय म्हणले, एकदा एक गोष्ट फसली नाही. ही बाबा म्हणले, मी म्हणलो, आम्ही जर म्हणलो ना याला अमुक म्हणायचं, म्हणलेच पाहिजे. तर मग नाही म्हणले का प्रश्न पेटला. म्हणे तुम्हाला म्हणावं लागल. एवढा विश्वास पाहिजे. दास म्हणून त्यांनी सांगितलंय, दास तनु मनु जीवे, बस. म्हणजे त्यांनी बस सांगल तेवढं ऐकायचं, त्याच्या पलीकडे पुढं बोलायचं. त्याच्या पुढं बोलायचं नाही. मग काय आपण तोंडावर कुलप लावायची? आपल्याला बोललंच पाहिजे की नाही? बोललं पाहिजे का नाही? आपल्याला नाही बोललं पाहिजे. तिथं काही ठिकाणी नाही बोललं पाहिजे आणि काही ठिकाणी बोललंच पाहिजे, आहे की नाही? काय चमत्कार आहे पहा की या स्त्री पुरुषांचा कधी संग संबंध नसतो. ते ओळखत पण नसतात एकमेकाला. सूर्याला विचारा बरं, अंधार कसा असतो सांगेल तो? त्यांनी कधी पाहिलंच नाही ना. असंच उदाहरण आले का भागवतमध्ये का कशामध्ये की एक मीटिंग बसली होती. तेव्हा त्या मीटिंगमध्ये अंधाराने ब्रह्मदेवाला कंप्लेंट केली, अर्ज टाकला. आता मग पुढं जातो जरा, आणि त्याचं उत्तर येईना 30 दिवसात, म्हणून दुसरा माहितीच्या अधिकाराचा अर्ज टाकला. तरी काय उत्तर देईल तो? काहीच उत्तर देऊ शकत नाही. काय अर्ज टाकला होता की डोक्यात ते चालले होते येणार ना. आणि तिथे गेल्याने त्याने अर्ज टाकला की ज्या सभेला सूर्य येतो त्या सभेला मला ह्या येऊनच देत नाही. कोण? अंधार. मला म्हणतो, त्याला सांगतो ब्रह्मदेवाला, सूर्य ज्या सभेला येतो त्या सभेला मला येऊनच देत नाही. हा, तर तुम्ही त्याला विचारा. मग एक दिवशी ब्रह्मदेवाची सूर्याची भेट झाल्यावर त्यांनी विचारलं, का बरं तुम्ही त्याला येऊन देत नाही? ते म्हणले, तो कोण? त्याला मी ओळखत नाही. कारण सूर्यापुढे काय रिघेल अंधार, मृगजळा निभेल काही नभ, मृगजळाने कधी आकाश ओलं होईल का? तैसा दृश्य भास नाडळेची डोळा, आम्ही प्रकाशाचा सोळा भोगत असो. ज्ञान प्रकाश पाहिजे आपल्याला. आपल्याला दिसलं तरी आपण लक्ष ठेवायचं, सत्य तू, सत्य तू. एखादा माणूस जरी आपल्याला नाडायला आला, नाटक करायला लागला, तरी तो म्हणायचं, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आणि कागा दावीला जगताकार करू म्हणायच्याऐवजी त्याचं नाव घेऊन, का होगा झालासी येल करो तुम्ही, शिंदे तुम्ही, कागा झालासा जगता करू. त्यांच्या कधीच भेट नाही. जसं काय बोलायचंय का, नाक तरी अंधकाराची वाणी, सूर्य न देखे स्वप्नी, अमृत नाही की कानी मृत्यू कथा. मृत्यू कधी ऐकत नाही. अंधाराची सूर्य कधी अंधकाराची वाणी ऐकत नाही. तशी या दोघांची कधी भेट नाही होत. काही चमत्कार आहे पहा की या स्त्री पुरुषांचा कधीही संग संबंध नसतो व त्यांच्यात सुसंवाद मेळही नसतो. सारखी भांडणं असतात. असं म्हणायचं का त्यांना? त्यांचा संवादच होत नाही. तरी पण स्त्री प्रकृती जगास प्रसवते. प्रकृती प्रसवते, अज्ञान प्रसवतं, आणि अज्ञानच नाही. ज्ञानाने पाहिलं तर अज्ञान नाही. तर अज्ञानाचं कार्य काय आहे? जगत. ते पण शिल्लक नाही. म्हणजे प्रकृती अज्ञान हे आहेच नाही. श्लोक क्रमांक 980 कोणती घ्यायची याच्यामध्ये पाहू आपण. कुठून घ्यायचं म्हटलं होतं आपण? केवळ तमे जी प्रकृती निश्चित आधमी जाण ऐसे सतासते कर्मे प्रकृती सो होते, तयापासून निर्वळते सुख दुःख गा. अस्ति दुःखे उपजे सत्कर्मी सुख निपजे, तया दोहींचा बोलीजे भोगू पुरुषा. 76-77 सुखे दुःखे जवर निपजे साचोकारी, तव प्रकृती उद्यम करी पुरुष भोगे. 78 79 80. त्याच्या अगोदर काय घेण्याचा जोग होतं का साहेब? सासष्ट घेतली.
अघवाची मेळा प्रकृती झाला जाणावा. बघा 66 घ्यायची होती ना. काय होती ते सकळची सत्ता तो पुरुष पांडुसुता प्रकृती समजता क्रियानाम बुद्धी इंद्रिय अंतकरण इत्यादी विना विकार भरण आणि हे तिन्ही गुण सत्वाधिक हा अघवाची मेळावा प्रकृती झाला जाणावा हेच हेतू संभवा कर्माची. 68 पर्यंत घ्यायचं. कोणती 66 67 68. आणि आता पुढे ते सांगतात का एवढं सगळं झालं तरी त्यांनी काही केलेलं नाही. या सगळ्यांचा मेळ झाला. कुठपासून घ्यायचे आपल्याला 67 76 77 78 79 80 म्हणजे तुमचं एक पाठीमागे आहे ना साहेब 75 पासून. चला श्लोक क्रमांक 21 वाचतोय. कारण पुरुष शरीर इंद्रियाच्या रूपाने परिणत झालेल्या शरीर इंद्रियाकार प्रकृतीत स्थिर होऊन हेच मी असे मानून. बघा पुरुष परमात्मा त्याच्यात गेला का तर त्याच्या एवढाच समजतो आणि तेच स्वतःला समजतो मानून प्रकृतीपासून उत्पन्न झालेला सुखदुःख मोहात्मक गुणास भोगतो त्याचा अनुभव घेतो. त्या भोगत्याचा गुणावरील संग आसक्ती हेच याचा देवादी सत योनी व पश्वादिक असत योनी या जन्म घेण्याचे कारण निमित्त आहे. त्याच्याशी तादात्म्य धरलं कोणी पुरुषांनी. तो ज्या प्रकृतीत जातो त्या प्रकृती एवढा समजतो आणि मग त्या प्रकृती एवढा समजून त्याची सुखदुःख अनुभवतो बघतो आणि ती माझी आहेत असं म्हणतो. बळेच कोणाचे ओझे कोणाच्या खांद्यावर. कोण मेले कोणासाठी रक्त हुकून परमात्मा प्रकृतीचे केलं स्वतःकडे घेतलं आणि भोगायला लागलं ते. मग देवाधिक सतयुनी आणि पश्वाधिक असदयुनी यात जन्म घेण्याचे कारण निमित्त आहे. का तो स्वतःला तेवढा समजतो म्हणून पाहूया पुढे आपण. कारण तो पुरुष ब्रह्म निराकार असून इथे कुठे थांबलो होतो आपण किती नंबरची अंबुला अंबुलिये संगती ना सोय की आंबोली जगविये चोज ऐका. 80 घेतली का आपण वाचली का 80 आपण. बघा काय चमत्कार आहे पहा की स्त्री पुरुषाचा कधी संग समोर त्याचं बघा. अंबुला अंबुलिये संगती न सोय त्या पुरुषाचे पुरुषा की आंबुली जगविये चोज ऐका. हे चोज म्हणजे कौतुक. 17 नंबर काय आहे नवल. चोज या शब्दाचा अर्थ नवल कौतुक. अजून ज्ञानदेव सार चोजविले त्याचं ठीक आहे. कारण तो पुरुष ब्रह्म निराकार असून पांगळा क्रियारहित आहे. तसेच निर्धन असून केवळ एकटा आहे आणि जीर्ण असून या जगात जी अतिवृद्ध वस्तू असेल तिच्यापेक्षा वृद्ध म्हणजे जगत श्रेष्ठ सगळ्यात जुना आहे तो. त्याला पुरुष नुसते आडनावही आहे. एरवी तो स्त्री किंवा नपुसक नाही. अधिक काय सांगावे. अमुक तो आहे असा कोणताही निश्चय करता येत नाही. तो असा आहे का तसा आहे तसा आहे तो सांगता येत नाही. तो पांगळा आहे म्हणजे त्याला स्वतःला काही करता येत नाही. त्याला प्रकृतीचा आधार घेतल्याशिवाय काही करता येत नाही. आणि तो सगळ्यात जुना आहे. क्रियारहित आहे. तो स्वतः काहीच करत नाही. मग अशी सांगितलं ना ती करते आणि तो बसून खातो. त्याला पुरुष हे नाव नुसते आडनाव आहे म्हणायला पुरुष आहे नाही तर तो स्त्री ना पुरुष. कोणती ओळ आहे बघू 82. तया आडनाव पुरुष एरवी स्त्री ना नपुसक किंबहुना एकू निश्चयो नाही. बघा पुरुष नाही स्त्री नाही ना नपुसक किंबहुना एकू निश्चय नाही. कोणताही एका ठिकाणी एक आहे असा निश्चय करता येत नाही. 82 घ्यायचे. त्याला डोळे कान हात पाय रूप वर्ण व नाव हे एकही नाही. बघा तो अचक्षु अश्रवणू अहस्तू अचरणू रूपना वर्णू नाम आथी त्या देवाला त्या पुरुषाला. अर्जुना ज्याच्या ठिकाणी काहीच कोणताही विशेष नाही अशा स्वरूपाचा तो प्रकृतीचा नवरा असून त्यालाही सुखदुःखे भोगावी लागतात. बघू 84. अर्जुना काहीही जेथ नाही तो प्रकृतीचा भारता पाही की भोगणे ऐसाही सुखदुःखाचे. वाचा बरं अर्थ काय साहेब 84 83चा
त्याच्या पुढची वाचायची होती. अर्जुना तो कोणाचा काहीच नाही, पण तरू त्याला ते संग केल्यामुळे कशाचाही त्याच्याशी संबंध नसताना ते त्याला भोगावं लागतं. म्हणजे त्याच्यापुढे ही पण ओळ आपल्याला आता घ्यावा लागेल. कोणता? तो अचक्षु अश्रवणू अहस्तु अचरणू रूपनावरणू नामाती अर्जुना काहीच जेथे नाही, तो प्रकृतीचा भारतापैकी भोगणी ऐसी सुखदुःखाचे 83 आणि 84 82 तर घेतलीच होती आपण, आहे ना. तो अकर्ता कर्म न करणारा, हर्ष विषादरहित व अभोक्ता, उपभोग न घेणारा असा जरी आहे तरी पण ही पतिव्रता प्रकृती त्याला उपभोग घेण्यास लावते, म्हणजे उपभोग घेतो असे दाखविते. हे महत्वाचं. 85 तो तो तरी अकर्ता उदासू अभोक्ता परी या पतिव्रता भोगी विजे. 85 84 तर घेतली होती ना आपण. म्हणजे तो काही करत नाही तरी सुद्धा त्याला ते नाही त्याची घेता शिरी असं झाल्यामुळं तो दुरावला निज पंत स्वतःपासून. जी प्रकृती आपल्या गुणांच्या व रूपाच्या अगदी किंचित हालचालीने विलक्षण चमत्कार करून हवा तो खेळ आकारास आणून दाखवते, म्हणून या प्रकृतीला गुणमयी असे नाव दिले आहे. किंबहुना ही प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच आहे. 87 बघू. मा ये प्रकृती तव गुणमयी ह्याची नाव किंबहुना सावेव गुण तेची हे. 87चा अर्थ वाचा साहेब, म्हणजे 86चा. ही क्षणोक्षणी नित्य नवी आहे व संपूर्णपणे ही रूप व गुण यांनीच युक्त आहे. ही जड वस्तूकडूनही आपल्या कर्तबदारीने कर्म करविते. बघा त्याला नाचायला होते प्रकृती. या प्रकृतीमुळे सर्व नावे प्रसिद्धीस आली आहेत. हिच्यामुळे स्नेह प्रेमयुक्त प्रेमळ झाले आहे व इंद्रिय आपापल्या व्यापारात जागृत दक्ष झाली आहेत. 89 नामे ये प्रसिद्धी स्नेह या स्निग्धे इंद्रिय प्रबुद्धे येचे चालू द्या. खरे पाहू गेले असता मन हे नपुसक नव्हे काय, पण ते जीवाला एका क्षणात तिन्ही लोकात हिंडवून आणते, भोग भोगवते, अशी हिची अलौकिक करणी आहे. पहा नामी काही मन हे नपुसक, काही मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक ऐसे ऐसे अलौकिक करणीयेचे. 990 घ्यायचे तुमची. 89 ही प्रकृती भ्रमाचे केवळ मोठे बेटच आहे. बघा प्रकृती कशी आहे? भ्रमाचं बेट आहे. स्वयंमूर्तिमंत व्याप्तित्व आहे व हिनेच अमर्याद अगणित विकार निर्माण केले आहेत. 91 हे भ्रमाचे महादीप, ही व्याप्तीचे रूप विकार उपम या केले. ही कामरूप वेलीचा मांडव आधार आहे व मोहरूपी वनाचा वसंत ऋतू आहे व ही दैवी माया या नावाने शास्त्रात प्रसिद्ध आहे. 14वा अध्याय 14 नंबरचा दैवीमय हर्षमय माया असा श्लोक आहे. 7व्या अध्यायातला 14 नंबरचा श्लोक. आणि ती भल्या भल्यांना नाचवते तिथे ती दैवी माया. हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी, ये प्रसिद्धीची दैवी माया हे नाम. बघायला हे शब्दसृष्टीची व शब्दमय शास्त्राची वाढ हिच्यामुळे झाली आहे. ही निराकाराला आकार देणारी आहे व जीवावर प्रपंचाची सतत धाड घालणारी आहे. म्हणजे 84 लक्ष योनीमध्ये त्याला नाचवणारी आहे. सर्व कला हिच्यापासून उत्पन्न झालेल्या आहेत व सर्व विद्याही हिनेच केलेल्या आहेत व हीच इच्छा ज्ञान व क्रिया यासही व्यापली प्रसवली आहे. बघा ही नादाची ध्वनीची व छंदाची टाकसाळ आहे. ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे, हा सर्व खेळ हिचाच आहे. कोणाचा? रश्शीवर दिसणाऱ्या सापरूपी मायेचा. तिने असायला होती, आणा रे काठ्या आणा, काठ्या आणा, मारायचं मारायचं, बरोबर धरून मारायचं, तोंडावर फटका मारा, जर राहिला तर डाव धरीन. ही नाचायला होते कोणला? कोण?
जी नाही. रश्शीवर साप आहे, तिने दाखवला. जगाची उत्पत्ती प्रलय जे आहेत हे हिचेच प्राप्त काल आणि संध्याकाळ सायंकाळ होत. हे असो, ही जगाला अद्भुत मोह घालणारी आहे. ही अद्वय ब्रह्माची पुरुषाची दुसरी जोडीदारी नाही. ही संगरहिताची संबंधी सोबती नाही आणि हिचे वास्तव्य शून्यात निर्विशेष चैतन्याश्रित असून त्या ठिकाणी ही नांदते. बा, ही अद्वय ब्रह्माची दुसरी जोडीदारी. हा कशावर दिसते? ती मूळ पुरुषावर दिसते, म्हणून जोडीदार. संगरहिताची संबंधी सोबती. 97 काय? ही अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदत असे. सत्य याप्रमाणे हिच्या सौभाग्याचा महिमा आहे. म्हणूनच अनावर असे जे ब्रह्म त्याला ही आवरल्यासारखे दाखवते. जे अनावर आहे, जे आवरू शकत नाही, त्याला हिने आवरून धरलं बॉडीमध्ये, त्याला पकडून. वस्तुतः ब्रह्माचे ठिकाणी निशेष असा मुळीच काहीही नाही. वस्तुतः ब्रह्माच्या ठिकाणी विशेष असा मुळीच काहीही नाही, परंतु त्याच्या ठिकाणीही आपण स्वतः सर्व काही बनते. 99 काय आहे? तयाच्या तव ठाई निपुटुनी काहीच नाही, की तया आघवेही आपणची होय. त्याचा सगळा व्यापार हीच होऊन जाते. तो काहीच नाही, तो एकदम स्थिर आहे. त्या स्वयंब्रह्माची उत्पत्ती, त्या निराकाराचा आकार आणि स्थिती, राहणे व ठिकाण आपणच बनते. 1000 नंबरची ओळ आहे बघा, घ्यायची नाही. रश्शी, त्या रश्शीवर बरेच दिवस आपल्याला दिसला साप, काही काळ तरी. मग ती कुठं राहिली आता? तो साप कुठं राहिला आहे? त्या रश्शीवर थोडे वेळ राहिला आणि नंतर त्या रश्शीवर त्याचा एंड झाला. होता का तो दिसला, थांबला, चावला तर विष बी चढवतो आणि मारला तर तो मरतो. पण हे सगळे कोणावर चालले? रश्शीवर. त्याच्यावर तो काही आहे का? नाही. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णत्वाची तृप्ती व त्या कुलरहिताची जात व गोत ही प्रकृती आपण होते. त्या अवर्णनीयाचे लक्षण, त्याचं वर्णन करू शकत नाही, पण त्याचं लक्षण तो असा असतो. मागे सांगितलं ना, ज्याला ज्ञान झालं तो असा असतो. त्या अपरिमिताचे परिणाम माप आणि अनमस्काराचे मन, अमनस्काराचे ज्याला मन नाही त्याचे मन होते, व बुद्धी ही आपणच होते. त्या निराकाराचा आकार होते, निर्व्यापाराचा व्यापार होते व निरअहंकाराचा अहंकारही आपण स्वतःहून राहते. त्या बॉडीत असणार चैतन्याला अहंकार नाही, पण ते ज्या वेळेला ह्या बॉडीत घुसतं, मी 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 त्याला लागला जातो. ते कशात पण जाऊ द्या, त्याच्यात ते मी करत राहतं. त्या नामरहिताचे नाव हीच, त्याला नाव आहे का? पण त्याला आता नाव आलं. व त्या जन्मरहिताची जन्म हीच होते आणि त्याचे कर्म व त्याची क्रिया आपणच होऊन राहते. त्या निर्गुणाचे गुण ही होते, त्या अचरणाचे चरण होते, त्या श्रवणरहिताचे कान ही होते व अचक्षुचे नेत्र आपणच होऊन राहते. त्या भावातीताचे भाव निरअवयवाचे अवयव होते. किंबहुना माया आपण स्वतःच त्या ब्रह्मस्वरूप पुरुषाचे सर्व काही बनते. माया विघ्ने ब्रह्मला खरे. मी म्हणता मी माझेनी घरे, हे मी माझं त्याचं लागलं का समजायचं, याच्यावर मायेचा पकडा पडला. त्याच्यानंतर माया बडी डाकीन काटकी गलेजा खाय, डायरेक्ट त्याचं अंतकरणच पकडते त्याला. माया आपण स्वतःच त्या ब्रह्मस्वरूप पुरुषाचे सर्व काही बनते. याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सामर्थ्याने त्या अविकारी ब्रह्माला विकार वश करते. बघा, याप्रमाणे प्रकृती ही आपल्या सामर्थ्याने त्या अविकारी ब्रह्माला विकार वश करते. ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चंद्राचे तेज लोपते, त्याप्रमाणे ब्रह्माचे विशेष तेज या प्रकृतीकडून अच्छा दिले जाते. उत्तम सोन्याच्या सोन्यात, उत्तम प्रकारच्या सोन्यात जर वालभरच अन्यहीन कस धातू मिसळली तर त्या सर्व सोन्याचा कस जसा पाचावर येतो म्हणजे कमी लागतो, अथवा सदाचारी मनुष्यही संध्याकाळी अपवित्र जागेत गेला असता पिशाचेही त्याचे अंगात संचार करून त्यात जसा वेडा करते, अथवा ढग जसे 2 प्रहरच्या वेळी स्वच्छ आकाशात प्रकाशास
आच्छादित करून सुदिनेचा दुर्दिन करते, अंधार करून टाकते, सावली करून टाकते. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे गायीच्या पोटात दूध असते किंवा लाकडात अग्नी असतो अथवा उत्तम तेजस्वी रत्नात तेज वस्त्रात गुंडाळून घेतल्याबरोबर बाहेर पडत नाही, हिरा आहे पण झाकून ठेवला, तसं या मायेने काय केलं, आत्म्याला राजा पराधीन झाल्यावर निस्तेजित होतो किंवा सिंह रोगग्रस्त झाल्यावर ज्याप्रमाणे निस्तेज होतो त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या अधीन झाल्यावर स्वतःच्या विशेष तेजाला मुक्तो. झोप जशी जागृत अवस्थेत आलेल्या पुरुषाला निद्रेने आपल्या अधीन केले असता सहज स्वप्नातील सुखदुःख भोगावयास लावते, त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला गुण भोगणे भाग पडते. ज्याप्रमाणे उदासीन पुरुष असला तरी एकदा का स्त्रीच्या अधीन झाला म्हणजे तिच्या नादाने अगदी वेडाच होऊन जातो. 14 तैसे प्रकृतीचे झालेपणे पुरुष गुण भोगणे उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी जागता नर सहजा निद्रा पाडून जैसा स्वप्नीची असोसा व शुकीजे तैसे स्वतःचं अस्तित्व विसरतो. तैसे प्रकृतीचे झालेपणे पुरुष गुण भोगणे उदास अंतर्गुणे आतुडे जेवी प्रकृतीच्या आरी मी प्रकृती असं म्हटला का तो त्याला भोग भोगावं लागतात आणि उदास राहून सुद्धा उदास असणारा अंतर्गुणे आतुडे जेवी त्या गुणांशी जेव्हा एक जीव होत जातो तेव्हा ते त्याला भोग भोगावे लागतात. त्याप्रमाणे ते ब्रह्म स्वभावता जन्मरहित आणि नित्य आहे तरी पण ते प्रकृतीच्या आधी होऊन त्याला गुणसंग झाला म्हणजे ते म्हणतं मा अमुक साली मी जन्माला आलो. कोण म्हणतं? परमात्मा म्हणतो. कशाच्या आधारे म्हणतो जन्माला आलो? शरीराच्या. मी अमुक साली 70 साली 71 साली 72 साली जन्माला आलो. कशाच्यामुळे म्हणलो? तो ब्रह्म स्वभावता जन्मरहित आहे पण नित्य आहे. शिवाय तो जन्मरहित आहे आणि तो अगोदरपासून आहे, नित्यरहित आहे आणि नित्य आहे तरी पण ते प्रकृतीच्या आधी होऊन त्याला गुणसंग झाला म्हणजे त्याच्या अंगावर जन्म मृत्यूचे घाव बसू लागतात. तैसे अजा नित्य होई तैसे प्रकृतीचे झालेपणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतर्गुणे आतुडे जेवी. 14 तैसे अजा नित्य होय अंगी जन्म मृत्यूचे घाये वाजती जै लाहे गुणसंगाते. गुणाच्या संघात सापडला, प्रकृतीच्या संघात सापडला, मग जन्म मृत्यूचं त्याच्यावर राहणार आले जवळ. परंतु अर्जुना ते असे आहे की तापलेल्या लोखंडावर बघा आता त्याला भोगावं लागतंय ना, पण त्याला भोगावं लागत नाही ते परत सांगणार आता जर तो त्याच्यापासून कसा आहे. परंतु अर्जुना ते असे आहे की तापलेल्या लोखंडावर घनाचे घाव घालते वेळी ते घाव अग्नीवर बसतात असे लोक म्हणतात. पार तापवली आणि लाल बुंद झाली आणि फटके कशाला बसलेत? लोखंडाला. आणि दिसलेत कशाला? लाल बुंद लोखंडाला, अग्नीला. फटका कशाला बसलाय आता मामी? आणि अग्नीला पण बसलं आणि पारीला बसलं. बघा. परंतु अर्जुना ते असे आपण 15 घेतली ना, 14 आणि 15 घ्यायची ना, आता 16 पण घ्यावं लागणार आहे. परंतु अर्जुना ते असे की तापलेल्या लोखंडावर घनाचे घाव घालते वेळी ते घाव अग्नीवर बसतात असे लोक म्हणतात. म्हणजे बसतात कोणाला? पारीला. आणि लोक म्हणतात अग्नीला. किंवा पाणी हल्ले म्हणजे त्यात चंद्राचे अनेक प्रतिबिंब दृष्टीस पडतात त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी जसे अनेकत्व कल्पितात. आरशात तोंड पाहिल्यावर त्या सानिध्यामुळे ज्याप्रमाणे एकाच मुखाला दुजेपणा आल्याची दृष्टीस पडते किंवा केशरावर वा कुंकुमावर स्फटिक मणी ठेवला म्हणजे त्या सानिध्यामुळे स्फटिकात जसा लालपणा आलेला दिसतो त्याप्रमाणे गुणाच्या संगतीने जन्मरहित जो पुरुष तो जन्म घेतो असे वाटते. मगाशी म्हणले भोगतो, आता म्हणतात वाटते. परंतु खरोखर पाहू गेला असता त्याला जन्म वगैरे काही नाही. बाबाची 75वी साजरी करताना बाबाला सांगायचं बाबा तुमची 75वी तरी काही नाही पण आम्हाला मजा करायची म्हणून आम्ही तुमची मजा केलेली. आपली होती मजा आणि बाबाची काय होती? हजा होती, सजा होती, आहे का नाही? बाबा लगेच समजतो मी खरंच 75 वर्षाचा आहे. बाबा 75 वर्षाचे नाही,
याप्रमाणे एखादा संन्याशी स्वप्नात आपण अंत्यजातिक जातीत प्रविष्ट झालो आहो असे पाहतो, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ह्या उत्तम अधम योनी आहेत असे तू समज. खोट्या खोट्या स्वप्नातल्या खऱ्या आहेत का? नाही. म्हणून केवळ प्रकृतीरहित पुरुषाला जन्मणे व सुखदुःख भोगणे यातील काही नाही असे समज. या सर्वांचे मूळ कारण प्रकृतीच्या गुणाचा अध्यासिक संबंधच होय. लोखंडाशी अग्नीचा संबंध आल्यामुळं असं वाटलं अग्नीला फटका बसला, पण फटका कोणाला बसलाय? पारीला बसलाय. तसा आपल्याला काही फटका बसणार नाही. फटका बसला तर आपल्या कशाला बसणार आहे? पारीला बसणार आहे. 2 पारी ठेवलंत ना चोरून. बरं झालं. थांबूया आपण. बघा किती सांगितलं, कसं सांगून 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 इथं आणून ठेवलेले आपल्याला. पहिलं दाखवलं त्याला फटका बसतो फटका बसतो, आता सांगितलं काय? आता काही टेन्शन नाही, आता 2 दिवस सुट्टी आहे, फटका कोणाला बसतोय? आपल्याला काही टेन्शन नाही. असो, तो कितीने 1029ला थांबतोय. उद्या सुट्टी आहे. हरिभक्त परायण श्रद्धाताई एल्बर यांचं उद्या कीर्तन आहे 7 ते 9. सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहायचं युनिफॉर्ममध्ये. आणि परवा परत आपली वेळेत ज्ञानेश्वरी चालू होईल. ज्यांना पंढरपूरला यायचं त्यांनी 1100 रुपये द्यायचे. 1100 रुपये देऊन त्यांनी एवढी ध्यानात ठेवायचं 49 झाले तरच आपण पंढरपूरला जाणार, नाही तर परत 1100 परत रिटर्न होणार आहे. त्यामुळे 49 करायच्या तयारीला लागायचं 2 दिवसात. उद्याच्या दिवस नाही तर परवा काय ते कळालं जाईल. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हाला संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला येते पूर्णविराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देवे येणे शोरी मजल्यावे बसाय गाणी जे घरांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू उदा परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व सधर्म सूर्य पाव जो देवांची लोके लागो प्राणी जात वर्षसकळ मंडळी विश्वमेष्टांची मांद्याळी अनवरत मंडळी भेटता सदा कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रनेचे आलांछन मार्तंडचे कापडी हे सर्वायु सदा सज्जन स्वेरू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे केली लोकी भजिवादी पुरुषिया पंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो आम्ही एक मने श्री विश्वेश्वराहो आवोई गदान बसावो येणे वळे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वळे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वळे ज्ञानदेव सुखिया झाला.